गोड पदार्थ तर तुम्ही नेहमीच खाल्ले असणार, पण हा पारंपरिक पूर्व विदर्भात बनणारा स्पेशल संक्रांतीमध्ये तसेच हिवाळ्यामध्ये बनणारा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा, तुम्ही खातच राहाल. तर रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात पहिले पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये तांदळाचे पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून छान ढवळून घ्यायचं. जोपर्यंत पाणी गरम आहे तोपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स अशा प्रकारे करा की सर्व एकजीव झालं पाहिजे. त्यानंतर थोड्या वेळानंतर ते थंड होऊ द्यायचं. कमीत कमी 15 ते 20 मिनिट थंड होऊ द्यायचं. हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. थंड झाल्यानंतर त्याला छान मळून घ्यायचं आणि असं त्याचं पीठ तयार करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही जे संक्रांतीला तिळगुळ बनवले असतात त्याचा उपयोग करायचा, ज्याच्यामध्ये तीळ असते आणि साखर टाकू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही गूळ वापरू शकता. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि त्याचे छान अशा पात्या लाटून घ्यायच्या. हातावरती छोट्या छोट्या पुरीसारख्या तयार करून घ्यायचा आणि हाताला थोडं थोडं तेल लावत जायचं, जेणेकरून ते चिकटणार नाही. जसं थोडी छोटी पुरी बनली त्यानंतर त्याच्यामध्ये ते सारण घालायचं. तुम्ही त्याच्यात तिळगुळ जे बनवता संक्रांतीला ते तुम्ही घालू शकता आणि असं छान पॅक करून घ्यायचं. बघा किती मस्त झालेली आहे. त्यानंतर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यावरती चाळणी घालून ते सगळं वाफवून घ्यायचं. कमीत कमी 15 ते 20 मिनिट वाफवून घ्यायचं. आणि हे आता मी एकदम रेडी झाले आणि काढून घेतलेले. तुम्ही त्याला तुपासोबत सर्व करू शकता.